नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कारण की विधानसभा ही खूप महत्त्वाचा टप्पा आहे. 2024 ची विधानसभा खूप चुरशीची होणार आहे, कारण की 3 नाही तर 6 पक्ष असणार आहे. परंतु एका पक्षाने जो वेग घेतलाय तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आज आपण याच पक्षाच्या निमित्ताने संदीप राणे जे उमेदवार आहेत, मीरा रोडचे 145 मीरा रोडचे उमेदवार संदीप राणेजी यांच्याशी आपण संपर्क साधला. यांच्याशी बोललो की त्यांच्या मनातला मीरा रोड कसा आहे. राजसाहेबांनी नेहमी सांगितले की विजन महत्वाचं आहे, दृष्टिकोन महत्वाचा आहे. साहेब, थेट तुमच्यापर्यंत पोहोचले आणि तुम्हाला थेट पहिलाच प्रश्न मुद्द्यावरच बोलूया. तुमच्या मनातला मीरा रोड कसा आहे? बघा, मीरा रोड कसा आहे म्हणजे मीरा रोड फार चांगला आहे, पण जशी पाहिजे तशी गतीने जे प्रकल्प किंवा योजना यायला पाहिजे होत्या तसे काही झालेल्या नाही आहेत. आणि गेले 20 ते 25 वर्षापासून मीरा रोडमध्ये फक्त बिल्डिंग बनलेत, पण स्थानिक लोकांना जे मूलभूत सुविधा आहेत ते काय मिळालेले नाही आहेत. तुम्ही बघत असाल या ठिकाणी जे आता उमेदवार उभे आहेत, मुझफ्फर हुसेन, नरेंद्र मेहता, गीता जैन, हे ना तिघांना आजमावलं आहे लोकांनी, आणि लोकांनी आता त्यांना तिघांना फेल केलं आहे. कारण मूलभूत सुविधा जे पाण्यासारखी जे असेल किंवा शौचालय असेल किंवा गटर असतील, रोड असतील, ह्याच्यापासून वंचित आहेत मीरा भाईंदरची लोक. आणि स्थानिक भूमिपुत्रांचा फार मोठा विषय. एक दिवसेंदिवस त्यांच्या जागा भूमाफियांच्या माध्यमातून उद्ध्वस्त होत आहेत, मेट्रोच्या माध्यमातून उद्ध्वस्त होत आहेत. मेट्रोचा प्रकल्प येताना कुणाला विश्वास घेतलेला नाही आहे, त्यांना खोटे आश्वासने दिलेले आहेत. मिठा घरचा प्रश्न आहे, त्याचबरोबर मच्छीमार लोकांचा प्रश्न आहे. मच्छीमार लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवलं गेलं जात आहे. त्यामुळे असे भरपूर असंख्य विषय जे आहेत ते प्रलंबितच आहेत. एक म्हणजे मीरा भाईंदरमध्ये 25 वर्षापासून काय झालं हा मोठा प्रश्न जनतेच्या समोर आहे. आणि जनतेच्या समोरचं त्याचं उत्तर असं आहे की हे लोकांनी स्वतःची संपत्ती बनवली, पण नागरिकांचं कुठे सोय झालेली नाही आहे. त्यामुळे मला वाटतं स्वतःची संपत्ती फार झाली आहे. मी तर बोलतो फार मोठा विकास या ठिकाणामध्ये झालेला आहे त्यांच्या संपत्तीमध्ये. त्यामुळे नागरिक वंचित आहेत, नागरिक आता त्रस्त आहेत. नागरिकांनी आता विचार केला आहे की चेहरा बदली करणं फार गरजेचं आहे, कारण सगळ्यांना तिघांना आजमावलेलं आहे लोकांनी. MLC होते, 2 आमदार होते. आता मला वाटतं लोकांनी आता ठरवलेलं आहे, लोकांना आता गरज आहे. लक्षात घ्या, आता मीरा भाईंदरमध्ये फक्त बिल्डिंग बनवला म्हणून विकास नाही, त्या बिल्डिंगला धरून या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन नाही आहे. मीरा भाईंदरमध्ये इनलिगल लॉज आहे, त्या लोकांना 10 कनेक्शन आहेत, पण जे कायदेशीर बिचारे टॅक्स भरत आहेत त्या लोकांना वॉटर कनेक्शन नाही आहे. इनलिगल झोपड्या बनत आहेत, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. मँग्रोव्ह दिवसांदिवस कटिंग होत आहे, त्याचं काही ताळमेळ नाही. आणि नगरपालिकाचं फेल्युअरच आहे, कारण नगरपालिका फेल्युअर आहे त्यासाठी आहे की जनप्रतिनिधी यासाठी सक्षम नाही आहे. स्वतःचा विकास, स्वतःचे बिल्डिंग कशा, स्वतःचा FSI TDR च्या माध्यमातूनच यांचा कारोबार चालू आहे स्वतःचा. बाकी नागरिकांची यांना काही पडलेली नाही. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र मनसेनेचं फार मोठी जीत या ठिकाणी आहे. आणि हेच आहे की दिवसेंदिवस लोकांची सुविधा मिळायला पाहिजे, ह्या लोकांच्या मागणी आहेत. मी आता 2,500-3,000 महिलांना भेटलो आहे. महिलांचा एकच प्रश्न आहे, आम्हाला साहेब पाणी पाहिजे, पाणी पाणी पाणी, एवढंच. म्हणजे आज 25 वर्षापासून पाण्यासाठीच वनवन फिरतात लोक. मला वाटतं शोकांतिक आहे. मला वाटतं की या टायमाला लोकांनी बदल केलेला आहे, ठरवलेला आहे. आणि 145 मध्ये इतिहास आहे की प्रत्येक 5-5 वर्षांनी चेहरा बदली होतो. तो दुसरा चेहरा जो असेल तो संदीप राणे असेल महाराष्ट्र मनसेनेचे, हे पण तुम्हाला या माध्यमातून. राणेजी, जेव्हा आम्ही बाकीच्या मतदारसंघात फिरत होतो, बाकीच्या पक्षांशी बोलतो, तेव्हा ते राजकीय मुद्दे, मराठी जातीवाद किंवा धर्मांतर या विषयावर बोलतात. तुम्ही स्थानिक मुद्दे घेऊन लढताय, तुम्ही स्थानिक मुद्दे अधोरेखित करतायत, परंतु तुमचे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचतायत का? 100% तुम्ही आता हे लोकांनी काय केलं, जातीचं राजकारण केलं ना. UP भवन बनवून देईन, मारवाडी भवन बनवून देईन, मराठा भवन बनवून देईन, गुजरातीचं काय असतं हे भवन बनवणं म्हणजे विकास नाही हो. आज लोकांना तुम्ही भवनच्या नावाने काय करताय, जातीमध्ये तेढ निर्माण करताय. आता माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही सर्व धर्माची लोक तुम्ही बघत असाल, सर्व धर्माची लोक येतात. शीख येतात, मुसलमान येतात, शीख येतात, सगळे म्हणजे मराठी येतात, गुजराती सगळे येतात. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, लक्षात घ्या. आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे, लक्षात घ्या. फक्त आमची पहिली निवडणूक असल्यामुळे आम्हाला थोडा संघर्ष करायला लागतो, का लोकांना आमचं सिम्बॉल असेल किंवा आम्ही स्वतः असेल, आम्ही प्रेझेंटेशनला आम्ही आता करतोय आणि लोकांना आता कळलंय, महाराष्ट्र मनसेना ही लोकांना माहिती आहे. तर मला वाटतं जरी तुम्ही सांगत असल्या की तुमची पहिली निवडणूक आहे, तरी सुद्धा कोविडच्या काळापासून तुम्ही अग्रेसर होतात. कोविडच्या काळात जेव्हा पक्षांतर केलेले लोक असेल, सत्ताधारी लोक होतील, जेव्हा ते बिझी होते पक्ष फोडण्यामध्ये, तेव्हा संदीप राणे मात्र रस्त्यावर होते, तेव्हा ते काम करत होते. 1001% तेव्हा तुम्ही पण न्यूज कव्हर केलेलीच. कोविडच्या काळामध्ये आम्ही लोकांनी आमचे बायको पोरं सोडून आम्ही सर्व मनसैनिक, आमचे महिला पुरुष असेल, आम्ही रोडवर होतो. आणि बाकीचे सगळे नगरसेवक कोविडच्या मध्ये त्यांच्या फार्म हाऊसवर लपलेले, लक्षात घ्या.
तर त्यामुळे लोकांनी बघितलेलं कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेने जे काम केलंय ते खरोखर उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं नागरिक आता सतर्क आहेत, व्यवस्थित आता त्यांना ठाण हे करून बसलेले आहेत की महाराष्ट्र निर्माण सेनेला एक संधी देऊन गरजेचं आहे. आता आम्ही जातो डोर टू डोर, माझा प्रचार आहे, कळलं की नाही. बाकीचे उमेदवार जात पण नाहीये, ते फक्त बॉम्ब कुठेतरी स्टेज लावायचा बॉम्ब फक्त करतायत. मुझफ्फर साहेब सांगतात जवाब दो. पण मी काय म्हणतो, तुम्ही होता तेव्हा काय केलं? तुम्हाला जाब कोण विचारतात? तुम्हाला जनता विचारते. लक्षात घ्या, तुमचं कार्य जे आहे ना ते MLC होते तेव्हा नाही दिसला आवाज. मी तर मुझफ्फर साहेबांचा कधीच आवाज बघितला नाही एवढा मोठा, पण आता आवाज येतोय. त्याचं कारण आता ही निवडणूक आहे. आता नरेंद्र मेहता फेल गेले, त्यांना गीता जैन मॅडमने हे केलं, आता गीता जैन मॅडमकडनं काम नाही झालंय. त्यामुळे लोकांना कसं एक संधी पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे. मी पण आज सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भेटतोय. लोकांचं तेच म्हणणं आहे की ह्या लोकांना लूटमार आहे, ह्या लोकांचा डोळा कुठे आहे? लक्षात घ्या, यांच्याकडे 500, 1000 करोड, 2000 करोड रुपये आहेत. पण त्यांना निवडणूक काय लढवायची माहितीये का तुम्हाला? त्यांना निवडणूक याच्यासाठी लढवायची की त्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. लक्षात घ्या, मीरा भाईंदरमध्ये या 145 मध्ये 70% बिल्डिंग रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून निघणार आहेत. त्यांच्यावर त्यांचा डोळा आहे. ग्राउंड्स आहेत, यासाठी प्लेग्राऊंड आहे, त्याचा TDR, त्याचा FS आहे, कसा युटिलाइज करायचा, कसं फॅब्रिकेट करायचं, लोकांना कसं दिशाभूल करायचं, ह्याच्यावर त्यांचा डोळा आहे. ती काय बिल्डर आहेत ना, ती काय बिल्डर आहेत. मी तर जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, जर हे 3 जण आले ना, ते तुमचे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत ना, ते फक्त सांभाळा. कुठल्या तरी कुणाच्या तरी हातात देऊ नका. तुमचं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाच्या माध्यमातून तुमचं परिवारचं जे काय तुम्ही साम्राज्य बनवलेलं आहे ते टिकायला पाहिजे. या हेतूने मला मतदान करा. मी तर काय स्वतः बिल्डर नाही, त्यामुळे मला बिल्डिंगमध्ये जे काय मला काय ABCD काय कळत नाही. पण मला मला जर तुम्ही निवडून दिलात तर मला ह्याच्यावर त्यांचा डोळा आहे. ती काय बिल्डर आहेत ना, ती काय बिल्डर आहेत. मी तर जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, जर हे 3 जण आले ना, ते तुमचे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत ना, ते फक्त सांभाळा. कुठल्या तरी कुणाच्या तरी हातात देऊ नका. तुमचं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाच्या माध्यमातून तुमचं परिवारचं जे काय तुम्ही साम्राज्य बनवलेलं आहे ते टिकायला पाहिजे. या हेतूने मला मतदान करा. मी तर काय स्वतः बिल्डर नाही, त्यामुळे मला बिल्डिंगमध्ये जे काय मला काय ABCD काय कळत नाही. पण मला जर तुम्ही निवडून दिलात तर मला तुमच्या प्रोटोकॉल प्रमाणे, तुमच्या नॉर्म्स प्रमाणे तुम्हाला बिल्डिंग तुमच्या मर्जीच्या हिशोबाने देता येईल, तर मी तुम्हाला सहकार्य करेन. बाकी ह्यांच्या हातात आल्या तुम्ही 1 पैशाची अपेक्षा करू नका. ही तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. 20 तारखेला जनता, मीरा रोडची जनता असेल, मीरा भाईंदरची जनता असेल, मतदान करणार आहे. तुम्हाला संधी मिळाली 23 तारखेला, समजा 150 मधल्या संदीपाने आमदार झाले, प्रायोरिटी काय असेल, प्राधान्य काय असेल? मीरा रोडच्या जनतेला काय नवीन विजन, काय नवीन विकास बघायला मिळणार आहे? बघा, मी माझ्या मानस आहे पुरा म्हणजे ठाणून ठेवलंय की पहिला माझा मुद्दा असेल पाण्यासारखा मूलभूत जो विषय आहे तो पहिला घेण्याचा माझा मानस आहे. मी निवडून आलो तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी कमिशनरच्या ऑफिसमध्ये 10 वाजता दिसेल. हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, शपथ करून सांगतो माझ्या या बंधू भगिनींना की पाण्यासारखा विषय आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये इच्छा आहे करायची. कारण काही रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, पाणी आणणं म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये. तुम्हाला स्टोरेज नाही, तुमच्याकडे नियोजन नाही, तुमच्याकडे प्रॉपर टीम नाही, तुमच्याकडे ऑर्गनायझेशन नसल्यामुळे, त्यामुळे कसं ऑर्गनाइज जो गेम असतो तुमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. आणि ह्यांच्या ज्या अधिकारी जे कर्मचारी आहेत ह्यांच्यावर अंकुश या जनप्रतिनिधीचा नसल्यामुळे ते लोक अलबेल चाललंय सगळं त्यांचं. सारखं कट ऑफच्या नावाने लोकांचा भ्रष्टाचार करायचा हे चाललंय. त्यामुळे नगरसेवक ज्या गल्लीमध्ये राहतो त्या ठिकाणी 4-4 तास पाणी आहे. त्यांचा विरोधक कुठे राहतो तिथे अर्धा तास पाणी नाही. हे यांचे राजकारण आहे याच्यामध्ये. पण हे कर्मचारी पण काही कमी नाही आहेत. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की हे जो विषय काय मोठा रॉकेट सायन्स नाहीये. माझा पहिला मानस आहे पाणी. त्याचा दुसरा, मीरा भाईंदरमध्ये मेडिकल सुविधा नाही आहेत. लोकांना मोठे हॉस्पिटल आहेत पण सुविधा नाही आहे. लोकांना रेफर करतात शताब्दी आणि JJ हॉस्पिटल आणि KM हॉस्पिटल. काय कर, एवढा मोठा शहर आहे आपल्याकडे, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात, तुमच्या गोष्टी का होत नाहीत? मेडिकल सारखा इश्यू आहे. सामान्य लोकांसाठी स्कूल पाहिजे, सामान्य लोकांसाठी स्कूल नाहीये या ठिकाणी. मोठे शाळा बनवल्या, शाळा यांच्याच, हॉस्पिटल यांचंच, या तिघांचंच आहे ना. तिघांचं साम्राज्य आहे इथे. हॉस्पिटल त्यांचे, कॉलेज त्यांचे, हॉस्पिटल स्कूल त्यांच्या. सामान्य लोक इथे उभेच राहू शकत नाही. सामान्य लोकांचं काम पण नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे हे लोक आता कसं, हे लोकांना 50 पिढीचं पुढे कमवायचंय, तुमचं सगळ्यांचं घर उद्ध्वस्त करून. म्हणून नागरिकांना मला कळकळीची विनंती, येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह आहे रेल्वे इंजिन. आणि 20 तारखेला 4 नंबरचं बटन दाबून तुम्हाला खरोखर तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल, स्थानिक भूमिपुत्रांना मी खास करून सांगू इच्छितो, तर तुमचं खरोखर अस्तित्व टिकवायचं असेल 4 नंबरचं बटन दाबा. 4 नंबरचे इतर तुम्ही कुठे बटन दाबलात
तर तुम्हाला विनाश हा नक्की 1001% तुम्ही लिहून घ्या. तुमचे जे बायको पोरं असतील किंवा मुलं बाळ असतील, नातवंड असतील, हे असं तुम्हाला शाप देता कामा नये की माझ्या आजोबानं कुठे आम्हाला आणून सोडलंय, असं ते चित्र निर्माण होऊ नये. म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करतो की मला भरघोस मताने निवडून द्या आणि या मीरा भाईंदरची सेवा करण्याचा मला भाग्य लाभेल ही अपेक्षा करतो. साहेब, तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा मांडतात, परंतु महायुती जाहीरनाम्यात स्पष्टपणे उल्लेख करते की स्थानिक भूमिपुत्रांसाठी आम्ही पुन्हा डेव्हलपमेंट करू, आम्ही रिडेव्हलपमेंट करू, जेणेकरून त्यांना नवीन घरं मिळतील. त्याला तुम्ही विरोध का करताय? 1001%. कारण बघा, जे पिढ्यानपिढ्या ज्या ठिकाणी गावं आहेत हे पुनर्वसनच्या नावाने उद्ध्वस्त करतील. ह्यांचा मानसच तो आहे. लक्षात घे, हे इलेक्शनला का उभे राहिलेत ह्याचं कारण ते, यांच्याकडे पैसा तर भरपूर आहे, जगू शकतात आरामकेसात, पण जे साम्राज्य बनवलेलं आहे ना ते टोटल, ते त्यांचं वर कवच काहीतरी पाहिजे ना, म्हणून लोकांना राजकारणामध्ये यायचंय. लक्षात घ्या. तर पुनर्विकासाचा माझा पूर्ण विरोध आहे. कारण हे लोक या पुनर्वसनच्या नावाने हे लोक कुठे ना कुठे तुम्हाला दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ह्यांच्या योजना ठरलेल्या आहेत. लक्षात घ्या. मी परत एकदा स्थानिक भूमिपुत्रांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, ह्यांच्या सगळ्या योजना ठरलेल्या आहेत. आता फक्त तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. हे रिडेव्हलपमेंटच्या नावाने गावं उद्ध्वस्त करतील, रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग उद्ध्वस्त करतील, स्वतःचं साम्राज्य बनवतील आणि तुम्हाला वाचवणारा नंतर कोण नसेल हे पण तुम्हाला मी सांगतो. शेवटचा प्रश्न विचारतो साहेब. सोशल मीडियाचा जग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आता ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून लोक घरातून बघतायत आणि ते मतदानाला येणार आहेत, मतदान करणार. संदीप राणे तुम्हाला का आमदार हवा हे तुम्ही त्यांना शेवटी थोडक्यात सांगितलं तर नक्की त्यांच्या मतदान परिवर्तनामध्ये नक्की बदल होईल. नक्कीच. बघा, मी संदीप राणे, मी एक सामान्य कुटुंबातला एक माणूस आहे. माझ्याकडे कुठले करोड रुपये नाही आहेत. ह्यांच्यासारखी जसे मुझफ्फर हुसेन करोडपती आहेत, नरेंद्र मेहता करोडपती आहेत, गीता जैन करोडपती आहेत, ह्यांच्याकडे जे तुम्हाला चित्र दिसतंय, ज्यांच्या भोवती जी गर्दी दिसते, ही गर्दी फक्त पेड आहेत. पेडमध्ये माणसं आणून त्या ठिकाणी गर्दी दाखवली जाते. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. माझ्याकडे जी माणसं आहेत, माझं स्वतःचं अस्तित्व आहे आणि माझ्या स्वतःची ताकद आहे. लक्षात, माझ्यावर प्रेम करणारी लोक, जे तळागाळातले काम करणारी लोक ही माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे लोकांनी कुठल्या दिशाभूल करू नये. पेड चॅनलच्या माध्यमातून पेड सगळे करून लोकांसमोर एक वेगळं चित्र निर्माण करायचा प्रयत्न करतायत. पैशाच आम्ही दाखवतील, काही पण दाखवतील, पण त्याला बळी पडू नका. तुम्हाला मी सांगतो, तुमच्या परिवाराचं एक सदस्य म्हणून आहे. मी फार लहान कुटुंबातला माणूस आहे. लक्षात घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाला कधीच तडा जायला देणार नाही आणि तुमचे जे मूलभूत सुविधा आहे हे तुम्हाला देईन. हे तुम्हाला एक शब्द, वचन आणि शपथ खातो. आणि तुम्ही नक्कीच मला मतदान कराल. माझं तुम्ही बॅकग्राऊंड बघा, माझं बॅकग्राऊंड चेक करा, नंतर तुम्ही द्या, जेणेकरून तुम्हाला पण कळायला पाहिजे मी ज्या माणसाला निवडणुकीमध्ये मदत करतोय तो योग्य व्यक्ती होता. आणि मी 1 वर्षामध्ये, जास्त नाही, 5 वर्ष नको मला, 1 वर्ष फक्त द्या मला. 1 वर्ष, 1 वर्षामध्ये तुम्हाला जर नाही तुम्हाला बदल दिसला तर माझं नाव संदीप राणे बदली करून टाका. हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो. म्हणून येणारा 20 तारखेला 4 नंबरचं बटन दाबून रेल्वे इंजिन ही माझी निशाणी आहे. आपण भरघोस मताने मला मतदान कराल आणि आपले जे भूमिपुत्र असतील, स्थानिक नागरिक असतील, ह्यांना कुठेतरी न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. त्याला आपण नक्कीच चालना द्याल ही नम्र विनंती. धन्यवाद. नक्कीच सर, आपण बघितलं की मीरा रोड मध्ये मुद्दा एकच आहे, तुम्हाला विकास होण्याचा पाहिजे, आमदाराचा विकास पाहिजे की जनतेचा विकास पाहिजे. आणि जर तुम्ही मीरा भाईंदरचे नागरिक असाल तर तुम्ही खरंच या पुढच्या 5 वर्षासाठी विचार करा की मेट्रो येते, तुम्हाला हायवे मिळालाय, पण सुविधा मिळाल्यात का? जे गगनभेदी तुम्हाला आता महागाई वाढले त्याच्यावर नियंत्रण मिळाले काय? आणि तुमचा आमदार किती अलर्ट होता, किती सतर्क होता आणि किती वेळा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता? अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून 20 तारखेला मतदान करा. 23 तारखेला तुमचाच उमेदवार जिंकेल याची खात्री नक्कीच तुम्ही निर्माण करा. मी सुना झोटिंगे. नमस्कार.